कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण कामं होण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे नेहमीच प्रयत्नशील असतात। शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक संकेत भासे यांच्या माध्यमातून प्रभागांमधली कामं प्रत्यक्ष कागदावर उतरून त्याचं नियोजन केलं जातंय। आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नगर विकास विभागातून कर्जत नगरपालिका हद्दीमधल्या विविध विकास कामांसाठी अंदाजे 6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता। त्या कामाचा कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर संकेत भासे यांच्या उपस्थितीत या विकास कामांचं भूमिपूजन संपन्न झालं। दहिवलीमध्ये असणाऱ्या सोनाराळी इथून भूमिपूजनाची सुरुवात करण्यात आली। अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या कामांना अखेर संकेत भासे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यश मिळालं। त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले। कर्जत शहरातील प्रत्येक गल्लीबोळात प्रशस्त रस्ते आणि घाण वाहून नेण्यासाठी व्यवस्थित गटारं असावीत, जेणेकरून प्रभागात स्वच्छता राहील असा संकल्प संकेत भासे यांनी केला होता। त्या दृष्टीनं आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा करत ही महत्त्वाची कामं मार्गी लागली। आम्ही विरोधी पक्ष असलो तरी सर्वात जास्त विकास कामं आम्हीच करू असा विश्वास देत संकेत भासे यांनी सर्व शिवसेना नगरसेवकांसह उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या साथीनं विकासाचं नवं रणशिंग फुंकलं। कर्जत नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर आज शिवसेनेच्या वतीने या कर्जत शहरासाठी या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या माध्यमातून जवळजवळ 6.25 कोटी रुपयाचा निधी या कर्जत शहरासाठी मागील काळामध्ये आम्ही मंजूर करून आणला आणि त्या कामाची कार्यारंभ आदेश आणि या सगळ्या प्रोसेस पूर्ण करताना आज या ठिकाणी सोनाराळी दैवली येथे या 2-3 कामांचं या ठिकाणी भूमिपूजन स्थानिक सर्व नगरसेवक आमचे राम गायकवाड असतील, आमचे किशोरजी कदम असतील, शहरप्रमुख संजय मोहिते, आमचे शहरप्रमुख अभिषेकजी सुर्वे, जान्हवीताई देवघरे, वायकरताई असतील, आमच्या रोहित ओसवाल, वैभव सुरावकर आणि शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी सुदेजी देवघरे असतील, संपूर्ण आमची टीम या ठिकाणची यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे। कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून ही जी होणारी विकास कामं आहेत ही आमची महायुतीच्या माध्यमातून आम्ही एक पाऊल पुढे टाकून कर्जत शहरामध्ये अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू। नवे तर कर्जत शहरामध्ये आम्ही आज जरी कर्जत नगरपालिकेमध्ये विरोधामध्ये जरी असेल तरी पण जे आता सत्तेमध्ये आहेत त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन कर्जत शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि येत्या काळामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वामध्ये कर्जत शहरामध्ये चांगल्या प्रकारची विकास कामं आम्ही या ठिकाणी करण्याचा मानस येत्या काळामध्ये आम्ही ठेवलेला आहे। कर्जत नगरपालिकेमध्ये काम करत असताना आज जरी आम्ही विरोधी बाकावरती जरी असेल तरी पण आमदार साहेबांच्या माध्यमातून नदी संवर्धनासारखा प्रोजेक्ट असेल, अंडरग्राऊंड केबलिंगचा विषय असेल, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आम्ही घेऊन कर्जत शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आज कर्जत शहरामध्ये अनेक समस्या प्रलंबित आहेत। मग पाणी प्रश्न असेल, कचऱ्याची व्यवस्था असेल, तिकडे डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल, भटक्या कुत्र्यांचा विषय असेल, अशा अनेक समस्या कर्जत शहरामध्ये प्रलंबित आहेत। परंतु जनतेने ज्या लोकांना कौल दिला आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा सार्वजनिक हिताची कामं या कर्जत शहरामध्ये झाली पाहिजेत असा आमचा देखील मानस आहे। आणि ज्या ठिकाणी विरोध करायचा आहे त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी विरोध करू, परंतु सत्तेतील लोक ज्या ठिकाणी चांगलं काम करतील त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं कामसुद्धा आम्ही या ठिकाणी करू असंही आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतो। आपण इथे मोहम्मदी पार्क येथे आता भूमिपूजन केलेलं आहे। या रस्त्याची अनेक वर्षांपासून मागणी होती। त्या रस्त्याची आता ह्या मागणीची पूर्तता माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरवे तसेच आमचे विरोधी पक्ष नेते संकेतजी भासे यांच्या माध्यमातून आणि कार्यसम्राट आमदार यांच्या प्रयत्नातून हे आता पूर्ण होत आहे यांची मागणी। तर यापुढेही आम्ही त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रयत्नाने आणि हे सगळं असंच करत राहू, कार्य विकास करत राहू। ये बहुत टाइम से रोड का बहुत ही प्रॉब्लम था, यानी बहुत इन्होंने मेहनत किया। लास्ट टाइम आए थे अपना सुदेश जी, उन्होंने बताया कि भाई ये काम हम कंप्लीट करके देंगे और ये इतना जल्दी हुआ कि उनका बहुत नगर सेवक सुदेश जी का उनका बहुत आभारी मानते हैं। उन्होंने सामने से ये सब चीज़ बताया कि हम लोग ये जानने वाले करने वाले
और रोड का काम कंप्लीट करके देंगे। बहुत सा प्रॉब्लम उनके हाथ में हम लोग का बहुत सॉल्व हुआ है। संकेत जी का भी बहुत बहुत आभारी, उन्होंने भी हमेशा सपोर्ट किया है। उनका मैसेज वगैरह भी बताते रहते कि कुछ भी रहेगा तो हमारे बताओ। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि आमचे गटनेते संकेतजी बासे यांनी कर्जत नगर परिषद हद्दीतील आज मुख्य बाजारपेठ म्हणून आज पुण्यदेव हॉल ते जुनी नगरपालिकापर्यंत जो प्रलंबित रोड होता, गेल्या अनेक वर्षापासून तो खूप खराब आणि त्याची डागडुजी केलीच नव्हती आणि गेल्या 1.5 वर्षापासून जो शनी मंदिरचा जो परिसरचा जो रोड होता तो आमदार साहेब आणि संकेत शेठ बासे यांना कळतच त्यांनी स्वखर्च करून तो प्रलंबित रोड तो डांबरीकरण करून घेतला। त्याच क्षणी तिकडचे अध्यक्ष आणि व्यापारी वर्ग सर्वांची इच्छा होती की पुण्यदेव हॉलचा जो रोड आहे आणि जुनी नगरपालिका जो आहे, व्यापाऱ्यांची इच्छा होती की तो रोड लवकरात लवकर कॉन्क्रिटीकरण करावा आणि आमदार साहेब आणि संकेत शेठ बासे आमचे गटनेते त्यांनी त्वरित हे काम आणून आज व्यापाऱ्यांवरती ते आज खूप मोठं हे उद्धार व्यक्त केलं आहे आणि लवकरात लवकर हा प्रलंबित रोड चांगला आणि मस्त होणार आहे। आज संपूर्ण कर्जत नगरपालिका क्षेत्रामध्ये नगरपालिकेच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होतो आहे आणि त्यामध्ये आता प्रभाग क्रमांक 7मध्ये कोर्टासमोर आपण एक मिनी उद्यान तयार करतो आहे आणि त्यासाठी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब व संकेतजी बासे साहेब यांच्या माध्यमातून 25 लाख रुपयाचा निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे व त्यानिमित्ताने इथे आपण भूमिपूजन आज केलेलं आहे। या पूर्ण प्रभागामध्ये कुठलेही अद्ययावत असं गार्डन किंवा मिनी उद्यान नव्हते, त्यामुळे आपण इथे हे मिनी उद्यान करीत आहोत व इथल्या नागरिकांचा पूर्ण याला पाठिंबा आहे। धन्यवाद। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।